योगेश जाधव सरांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट करूयात. थँक्यू. हॅलो. आतापर्यंत आपण पाहतोय षटकातील 2 चेंडू होत आहेत. 2 बॉल अखेर 4चा आकडा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकातील आपण पाहूया तिसरा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय. पानवलकर असतील आणि एस एन कलेक्शन गोरेगाव त्यांचे संघमालक नितेशजी तलवटकर आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर त्यांचे आयकॉन अमितजी धसाडे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला मात्र चांगला बॉल हाताळलाय. डॉट बॉलची सांगता जरूर या ठिकाणी केली जाते. आतापर्यंत 4 चेंडू होत आहेत आणि धाव फलकावर 6चा आकडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक शानदार अशी सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल. एस एन कलेक्शन गोरेगाव विरुद्ध माऊली एंटरप्राइजेस हा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहतोय मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या पाठीमागे आपण पाहतोय टिपलाय झेल संपलाय. फलंदाज क्रमांक 1 परेश सावंत बॅक टू दी डगआउट. नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी येतील नितेश मालोरे पाहायला मिळतील आपल्याला नंबर 3 वर बॅटिंग करताना. माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघमालक आपण पाहतोय घनश्यामजी पवार, किशोरजी पोटले आणि त्याचबरोबर बळीरामजी उभारे आणि एस एन कलेक्शन गोरेगाव संघमालक नितेशजी तळवटकर यांच्यामध्ये हा सामना जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं ग्रामीणच्या खेळाडूंसाठी ही एक सुवर्ण संधी, एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय. त्याबद्दल आयोजक कमिटीचं देखील मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया. षटकातील पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय वा शानदार स्ट्रोक. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉलला खेळून काढलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जरूर बॉलच्या पाठीमागे पळतोय. तोपर्यंत चेंडूने गाठले सीमारेषा. शानदार दर्जेदार एक चौकार. आतापर्यंत आपण पाहतोय जरूर पहिलं षटक होतंय समाप्त आणि पहिल्या षटका अखेर 10चा आकडा स्कोर कार्डवर 1 विकेट
आज दिवस क्रमांक 6 आणि या 6व्या दिवसामध्ये जरूर आणखी एका टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम चित्तथरार तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं त्याचबरोबर या टेनिस क्रिकेटचे तारे सितारे या सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. षटक क्रमांक यावेळेस मात्र दुसरा आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी फेकण्यासाठी आपण पाहूया बॉलिंग मार्कवर अंकेश भेलके. अपील जरूर या ठिकाणी केली आहे, पण हा बॉल मात्र चांगला नक्कीच म्हणावा लागेल. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी करण्यामध्ये जरूर बॉल षटकार. डीजीच्या तालासुरामध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच या माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये फलंदाज देखील बॉलर देखील चमकताना पाहायला मिळतात. याही वेळेला आपण पाहतोय कव्हरच्या वरून बॉल जे 20-20 आकडा आता मात्र जलद गतीने या ठिकाणी नक्कीच आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय अल्केश शिगवन एक तुफानी फटकेबाजी करताना पाहायला मिळते. उजव्या हाताचे फलंदाज याही वेळेला आपण इथून मात्र जरूर अल्केश शिगवन सफलता, पण तदनंतर मात्र तुफानी फटकेबाजी. यावेळेस मात्र हलक्या हाताने बॉलला खेळले. पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावर बॉल चाललाय, सर्कलच्या आतमध्ये बॉलला फील्ड केली जाते. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहूया 25-25 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र हळूहळू एक चांगली मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न आणि विचार जरूर केला जातोय, कारण या 6 षटकांमध्ये जेवढे मोठा स्कोर तुमचा असेल ना तेवढा मात्र विजय देखील मोठा असू शकतो. यावेळेस आपण पाहतोय वा खाली बैठक मारून शॉट खेळलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला यावेळेस मात्र क्लिअर केलंय. आणखी एक चौकार. दोन षटका अखेर 29-29 आकडा. या षटकामध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 19 धावांची लयलूट मालोरे या दोन फलंदाजाने. आता ही धावसंख्या पाहून नक्कीच संघमालक खुश असतील, कारण ज्या पद्धतीने दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत आणि खास करून आता जर आपण पाहिलं तर घड्याळामध्ये 11:48 अर्थात 11:45 या ठिकाणी वाजलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं थोड्याच वेळामध्ये दुपारचं सत्र देखील सुरू होणार आहे. आता आपण पाहिलं तर डोक्यावर कडक ऊन पाहायला मिळते आणि अशा स्थितीमध्ये हा टेनिस क्रिकेटचा थरार महासंग्राम खऱ्या अर्थानं इथं रंगताना देखील पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर यावेळेस बदलाव झालाय. बॉलिंग मार्कवर पाहूया कोण येतील. भारत महाले. ज्या भारत मालेने पहिलं षटक फेकलं होतं ना त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये. पहिल्या षटक फेकत असताना फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा आपण पाहूया भारत माले यावेळेस मात्र आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळतील.
स्ट्राईक एंडवर अल्केश शिगवन आपण पाहतोय, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार 2. आतापर्यंत 2 गडी बाद, धाव फलकावर एक चांगली टोटल नक्कीच पाहायला मिळते. 42 आकडा. भारत महाले स्वतःचा दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक यावेळेस मात्र घेऊन आलेत पोलिंग मार्कवर. या षटकातील आपण जर पाहिलात तर आणखी एक चेंडू बाकी असेल भारत महाले यांचा, आणि रुपेश कोंडविलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले बॅटिंग करण्यासाठी. षटकातील आपण पाहूया, यावेळेस मात्र आपण शेवटचा बॉल. वा, सुरेख शानदार यावेळेस खेळून काढलाय. सिंगल, एक धाव मिळाली आहे. सिंगल एका धावेने रुपेशने स्वतःचं खातं ओपन केलं. 3 षटका अखेर, 2 विकेट लॉस, 43 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. टीम SN कलेक्शन गोरेगाव आतापर्यंत 3 षटकांचा इथं खेळ समाप्त झालाय. 43 आकडा धाव फलक. वा, संघ मालक रितेशजी तलवडकर नक्की खुश असतील हा शॉट पाहून. आणि ही मॅच संपल्यानंतर अमित धसाडे देखील जरूर युट्यूबला पाहतील की हा शॉट मी कशा पद्धतीने खेळतोय. आजच्या दिवसाचा अगदी खरंच नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा. पुढचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेला दबाव दबाव यावेळेला प्रेशर आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर यांच्यावर जरूर करण्याच्या अगोदरच्या बॉलवर जरूर षटकार मारला, आणि यानंतर मात्र प्रेशर आलाय. थोडासा जरूर हा प्रेशर हटवावा लागणार आहे बॉलर यांना स्वतःवरचा. चांगला बॉल या ठिकाणी फेकावा लागणार आहे, खास करून डॉट बॉल, परफेक्ट यॉर्कर असे बॉल इथे मात्र फेकावे लागणार आहेत. चांगली लाईन, चांगली लेंथ, अचूक टप्पा फेकावा लागणार आहे. यावेळेला आपण पाहतोय दूरवरून छेडखानी करण्याचा प्रयास केला होता जरूर. पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून मारण्याचा विचार केला होता. बॅटचा फ्लो आणि चेहरा त्या पद्धतीने जरूर या ठिकाणी झाला होता अमित धसाडे यांचा. पण इथं आपण पाहिलं ना तर डॉट बॉलची सांगता जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलच्या सहाय्याने धावफलक आतापर्यंत आपण जर पाहिलं तर याही वेळेला आपण पाहतोय मोठा हिट मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. इथं देखील आपण पाहतोय आणखी एक डॉट बॉलची सांगता नक्कीच या ठिकाणी केली जाते. वा, जबरदस्त या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहतोय षटकातील जर बॉलचा जर विचार केलात ना तर टोटल 4 चेंडू होत आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा या वेळेला देखील दूरवरून स्ट्रोक खेळलाय. ताकद भरपूर आहे, विश्वास या स्ट्रोक मध्ये भरपूर आहे. हा बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेट बॉन्ड लाईनच्या वरून. लॉंग अँड स्ट्रॉंग, आणखी एक षटकार. या षटकातील शेवटचा एक बॉल आहे. काय बॅटिंग होती अमित धसाडे यांची. वा, मला का आयकॉन बनवलंय, मला का प्रमुख बनवलंय ना, याचं उत्तम उदाहरण. ओ हो, आवाज आलाय टक कडक आवाज. हा बॉल देखील लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणखी एक बॅक टू बॅक षटकार. माध्यमातून सन्माननीय अर्थातच जगद्गुरू आदरणीय नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान महायज्ञ हे आयोजित केले जाते. अर्थातच याही वर्षी 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या कालखंडामध्ये हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. दिनांक 7 जानेवारी 2025 वार मंगळवार. ठिकाण आहे प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव. वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता व दिनांक 11/1/2025 वार शनिवार. वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजता. ठिकाण असेल उपजिल्हा रुग्णालय माणगाव. तरी व्यक्ती असेल सर्वांना कृपया आपण या रक्तदान महायज्ञामध्ये, या रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी भाग घ्यायचा आहे आणि
आपले रक्त त्या ठिकाणी दान करायचे, कारण रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, एक सामाजिक कार्य, आणि या सामाजिक कार्यामध्ये सर्वांनी आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या माध्यमातून हे रक्तदान महायज्ञ, रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. धन्यवाद. जाऊया आपण मॅच कडे, जिथं आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. बॉलिंग मार्कवर बॉलर सूरज आपल्याला पाहायला मिळतील. या वेळेला देखील आपण पाहतोय बॅकफुट वर जाऊन चेंडूला उडवलंय. हा बॉल कव्हर मधून सरळ वन बाउंस, शानदार, धमाकेदार, दर्जेदार बॉल अटके पार. हा आलाय चौकार. धावा, एक मोठं लक्ष आतापर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. काय बॅटिंग केली आहे एसएन कलेक्शनच्या फलंदाजाने. पॉवरफुल या ठिकाणी बॅटर आपल्याला पाहायला मिळते. तुफानी फटकेबाजी, प्रत्येक बॉलवर षटकार चौकार मारण्याचा मानस आणि विचार यावेळेस मनामध्ये ठेवून बॅटिंग करताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सूरज, याही वेळेला आपण पाहतोय, पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. पण इथं जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं पाहायला मिळतंय. शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर सिंगल, एक धाव मिळेल. सिंगल, एका धावेने 68 धावा, 61. एक मोठं टार्गेट, एक मोठं टार्गेट नक्कीच आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय या मॅच मध्ये. या वेळेला आपण पाहूया, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला अमित धसाडे आपल्याला पाहायला मिळतील. जो टीमचा कर्णधार आहे, टीमचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय. अमित धसाडे जर आपण पाहिलं ना तर नंबर 5 वर आलेत, पण नंबर 1 सारखे बॅटिंग करतायत. या वेळेला आपण पाहतोय जरूर पंचांचा बोर्ड आकाशाकडे. अमित धसाडे देखील निघालेत. हा मग खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा खेळ. आणखी एक फलंदाज बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज सूरज मालोरे आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. आता बॅट्समन देखील सूरज असेल, बॉलर देखील सूरज आपल्याला पाहायला मिळेल. घड्याळामध्ये आपण पाहतोय 12:05 होते, अर्थात दुपारचं सत्र सुरू झालंय आणि वरचा डोक्यावरचा सूरज देव देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हे 3 सूरज आता खऱ्या अर्थानं मिलाप झालाय, इथं संगम झालाय या तिन्ही सूरजचा. इथं बॉलिंग जरूर चांगली करावी लागणार आणखी. या वेळेला आपण पाहतोय आल्या फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा. थोडस आपण पाहिलं ना तर बॅट्समन पासून दूरवर जाणारा बॉल, ऑफ साईडच्या बाहेर जाणारा बॉल, बॉल पडल्यानंतर स्विंग झाला आणि बाहेरच्या बाजूला निघाला आणि पंचाने मात्र वाईड बॉलचा इशारा केलाय. एका धावेने स्कोर कार्ड 69, 69 धावा. या वेळेला देखील आपण पाहतोय चांगला स्ट्रोक खेळलाय. इथं आपण पाहतोय लॉंग ऑनच्या डोक्यावर टिपलाय झेल, संपलाय सूरजचा खेळ. आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर, बॅक टू दी डगआउट. नंबर 7 वर आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज. फलंदाजी मार्क वर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत
सोमेश देवगरे यावेळेस मात्र बॅटिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत, डाव्या हाताचे फलंदाज, डावखुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर 7 वर बॅटिंग करण्यासाठी आलेत. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल. या वेळेला देखील आपण पाहतोय चांगला बॉल हाताळलाय, त्याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. शॉट फाईन लेगला सर्कलच्या आतमध्ये बॉल चाललाय, तिथं क्षेत्ररक्षण आहेत. एकच धाव मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड आपण पावले तर 70 धावांवर जाऊन पोहोचले आतापर्यंत. एक मोठा टार्गेट जरूर उभा केलाय. षटक क्रमांक आपण पाहतो इथं जवळजवळ आतापर्यंत 5वं षटक या ठिकाणी फेकण्यासाठी सूरज आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा आपण पाहूया. यावेळेला पंचांचा कॉल आलाय, नो बॉल. वा, लॉंगॉनच्या डोक्यावर बॉल येतोय जरूर, रनआउटचा चान्स. आणि या वेळेला मैदानाच्या आतमध्ये थर्ड अंपायर कडे इशारा जरूर केलाय. ऑफिशियल पंच आमचे जरूर या ठिकाणी चेक केलं जाईल, पाहिलं जाईल काय ही विकेट आहे की नाही. विकेट, आणखी एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालंय. नो +1 अवांतर 2 धावा मिळतील आणि विकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग मार्कवर यावेळेस सूरज आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला अल्केश शिगवन, एक तुफानी फटकेबाजी करणारा हा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा बॉल, त्याच्यावर उजव्या हाताचा फटका, काय बाउंड्री लाईन क्लिअर होईल का? येस, यावेळेस काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून अल्केश शिगवनचा आणखी एक लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट षटकार. डीजे आतापर्यंत 5 षटकांचा खेळ झालाय आणि या 5 षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिलीत ना तर टोटल 78 धावा. बॉल जर आपण पाहिलं तर टोटल 30 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि या 30 बॉल मध्ये 78 धावा बनवल्यात आणि 6 गडी बाद झालेत एसएन कलेक्शन गोरेगाव टीमचे. या वेळेला आता जरूर आपल्याला पाहणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आहे, शेवटचं षटक घेऊन येतोय रोहित पोटले पाहायला मिळतील आपल्याला बॉलिंग मार्कवर. माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघाकडून. रोहितला अगोदर का आणला नाही हा प्रश्न जरूर असेल. एक चांगला बॉलर आहे आणि जरूर एक इतरांपेक्षा काहीतरी वेगळी ऍक्शन तुम्हाला रोहित पोटलेची नक्कीच पाहायला मिळेल. या वेळेला आपण पाहतोय पहिलाच बॉल आपटण्याचा प्रयत्न केलाय आणि इथं आपण पाहतोय पंचांनी वाईट बॉल घोषित दिलाय आणि याच दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन पाहायला मिळते. आणखी एक धक्का, फलंदाज क्रमांक 7 सूरज बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील अजय सत्वे. आतापर्यंत पाहिलं ना तर अल्केश शिगवणने वैयक्तिक 43 धावांची झंझावात इनिंग खेळले. अजूनही नॉट आउट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू अजूनही बाकी असतील. यावेळेला आपण पाहतोय बॅकफुटवर जाऊन चांगला पंच केलाय. हा बॉल आपण पाहतोय सरळ चालला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला करतोय क्लिअर. हा आलाय अल्केश शिगवणचा चौकार. अल्केश शिगवणने जर अर्धशतक या ठिकाणी जर झळकावल्या तर सन्माननीय आदरणीय या माणगाव तालुक्याचा एक बुलंद आवाज मिलिंदजी शिर्के सर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. एक समालोचक आणि खेळणारा एक क्रिकेटपटू यांचं नातं क्रिकेटच्या या खेळामध्ये खूप वेगळं असतं. हे मैत्रीचं नातं अगदी मरेपर्यंत हे मैत्रीचं नातं असतं आणि ते जरूर इथं पाहायला मिळते मिलिंदजी शिर्के सरांच्या माध्यमातून. कारण 200 रुपयाचा कॅश प्राइज लावलंय. एका समालोचकांनी देखील कॅश प्राइज लावणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाहीये. काय यावेळेस अर्धशतक झळकावतील का? यावेळेला हा फटका ओ बॉल सरळ चाललाय फाईन लेग वरून दन 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 सीमारेषा पार. हा आलाय शानदार चौकार. वैयक्तिक धावा खेळताना माफ करा 45 हा 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 हा. या वेळेला नो बॉल. थोडासा बॉलला अतिरिक्त उछाल पाहायला मिळाला आणि पंचांचा निर्णय अतिशय योग्य आपल्याला पाहायला मिळाला. नो बॉल म्हटलं तर येणारा बॉल फ्री हिट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. काय फ्री हिटच्या बॉलला उडवतील का? आणखी एक आजच्या दिवसामध्ये हा अर्धशतक झळकावतील का? अल्केश शिगवण जरूर डगआउट कडून साऱ्याच्या नजरा याच्यावर मात्र लागल्यात. यावेळेला एज लागले नशिबाने साथ दिले पण इथं किती धावा मिळतील? दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि याच दरम्यान सिंगल एक धाव मिळेल. आणखी एका विकेटचं पतन. अजय सत्वे बॅक टू दी पवेलियन. स्पर्धा रंगली खरंच. आतापर्यंत धाव फलकावर जर धावा जर पाहिल्या तर 89 निलेश चालके नवीन बॅटर या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. चांगला फटका ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. छत्रक्षण वेगाने बॉलवर येतात. इथं धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? नाहीये. सिंगल एकच धाव मिळतीये. सिंगल एका धावेने आपण पाहतोय. वैयक्तिक 47 धावा खेळताना आपल्याला पाहायला मिळते अल्केश शिगवण आणि संघाची धाव संख्या आपण पाहतोय 90. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल जरूर पाहायला मिळेल रोहित पोटलेचा. या वेळेला काही धाव बनेल का? प्रश्नचिन्ह आहे. यस वा न भूतो न भविष्य. या वेळेला मात्र धाव बनली क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणूया. यावेळेस मला वाटतं पंचांचा कॉल जरूर पुन्हा एकदा आलाय थडंपरच्या दिशेने. जरूर पुन्हा एकदा पाहिला जाईल, चेक केला जाईल. नो बॉल. कारण याच्या अगोदर रोहित पोटलेला वॉर्निंग जरूर दिली होती. याच्या अगोदर देखील पंचाने नो बॉल दिला होता आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय नो +1 म्हणजे 92 धावा. एक
मोठं लक्ष या ठिकाणी उभं करताना जरूर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस अल्केश शिगवन पुन्हा एकदा साऱ्यांच्या नजरा या खेळाडूकडे आहेत. येणारा बॉल फ्री हिट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलला देखील आपण पाहतोय हा इथं मात्र थोडस वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. अल्केश शिगवनला हे मैदान सोडावं लागतंय. आणखी एका विकेटचं पतन. वैयक्तिक आपण पाहतोय 47 धावांची केळी करी. मैदानाच्या आतमध्ये येतील. नितेश तळवडकर स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एनटी नितेश तळवडकर यावेळेस आपण पाहतोय जरूर दूरवरून बॉलला मारण्याचा प्रयास जरूर केला होता. वाईट बॉलचा इशारा येतोय. हा वाईट +1 अवांतर इथं 2 धावा पुन्हा एकदा मिळते. या 2 धावेने 94 चा आकडा गाठलाय. काय टोटल आहे, मोठी टोटल, हायएस्ट स्कोर जरूर आहे SN कलेक्शन कोरेगाव टीमचा. यावेळेला आणखी एक वाईट बॉल. रोहित पोटले याच्या अगोदर रोहित पोटलेला अशी बॉलिंग करताना कधीच पाहिलं नाहीये आजवर. पण आज एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर बॉलिंग करताना थोडीशी कुठेतरी चुकीची बॉलिंग करताना पाहायला मिळतोय आपल्याला. सातत्याने नो बॉल वाईट बॉल फेकतोय. यावेळेला आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय. बॉल खाली स्वतः रोहित पोटले कॉट अँड बोल्ड केलंय. विकेटचं यावेळेस मात्र आपल्याला पतन होताना पाहायला मिळते. आणखी एक धक्का जरूर या ठिकाणी पाहतोय आपण. माऊली इंटरप्राइजेस इंदापूर
ऐकलं ते म्हणजे पहुर गावाला बिलॉंग करणारे योगेश जाधव सरांचा आवाज आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये ऐकायला पाहायला मिळालं. आपण बघतो एक दमदार दर्जेदार स्पर्धा, ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण गावागावामध्ये नाक्या नाक्यामध्ये मग कोणी बसमधून प्रवास करत असेल, कोणी रिक्षामधून प्रवास करत असेल, कोणी शाळेतून आला असेल, पण ती चर्चा सध्याच्या घडीला एकच रंगली आहे, ती म्हणजे मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व. आपण पाहतोय दिवस क्रमांक 6वा, मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे माऊली एंटरप्राइजेस इंदापूरचा संघ. संघाचे संघ मालक घनश्यामजी पवार साहेब आणि त्याचबरोबर किशोरजी पोटले साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळाला तो म्हणजे गोलंदाजी करत असताना. आणि त्याचबरोबर आता गोलंदाजी करत असताना संघ पाहायला मिळेल तो म्हणजे एस.एन. कलेक्शन. संघाचे संघ मालक नितेशजी तलवटकर साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आता दुसऱ्या सत्रामध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डचा विचार केला तर अगदी पहिल्या सत्रामध्ये धमाकेदार बॅटिंग राहिली. मग ते परेश सावंत आणि पाहायला गेले आघाडीला आले होते आणि त्यांच्या समवेत आपल्याला अल्केश शिगवण पाहायला मिळाले. अल्केशच्या बॅटमधून धमाकेदार इनिंग म्हणजेच वैयक्तिक जवळपास त्याने 47 धावा या आपल्याला बनवताना पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर नितेश मालवडे त्यांची चांगली सुरुवात पाहायला मिळाली. येस वैभव दादा, मी यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती त्वरित या. त्याचबरोबर पाहायला गेलं तर अगदी नितेश मालवडेच्या बॅटमधून 2 चौकार आले. त्याच्यानंतर मग टीमचे कॅप्टन आले 5व्या क्रमांकावरती अमित दसाडे आले आणि त्यांच्या बॅटमधून 3 षटकार येताना पाहायला मिळाले. आणि त्याचबरोबर नंतरला मग अगदी अल्केश शिगवण शेवटपर्यंत पाहायला मिळाले आणि त्यांच्या बॅटमधून जवळपास 47 धावा आल्या. टीमची धावसंख्या ही आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे 96 धावा बनवल्या गेल्यात. 97 धावांचा पाठलाग इथून पुढे करायचं. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित दाखल व्हायचंय. विनंती असणाऱ्या टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या टीमला विनंती असणाऱ्या आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हायचंय. तिथे पाठलाग करायचंय 97 धावसंख्येचा आणि पंच देखील आपल्याला पाहायला मिळतील. तेही मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून तेही जोडले गेलेत. जेपी पॅनलचे हे महत्वाचे पंच पाहायला मिळतात. संपूर्ण भारतभरामध्ये पंचांची भूमिकामध्ये आपलं जेपी पॅनल हे संपूर्ण पंच पाहायला मिळतात आणि मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. आणि आज ते पंच आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेसाठी दाखल झालेत. एका साईडला आपल्याला पाहायला मिळतील अभयजी पाटोळे सर मॅन फ्रॉम अंबरनाथ, त्याचबरोबर बाळा इकाळे सर मॅन फ्रॉम कल्याण आणि सिद्धू पाजी सर मॅन फ्रॉम सांगली जिल्हा. हे तिन्ही पंचांचं खूप सारं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर ही स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळते. संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीने कार्य करताना पाहायला मिळते. त्यांचे देखील या हंगामामध्ये 3 लाख सबस्क्रायबर हे कंप्लीट होताना पाहायला मिळाले. त्यांना देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आपण जाऊया तिथे व्यासपीठावरती संपूर्ण मान्यवर पाहायला मिळतात. घनश्यामजी पवार साहेब असतील, त्याचबरोबर त्यांच्या समवेत उत्कर्ष मांडेकर असेल आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाली. संघाचे कर्णधार आघाडीला आलेले बॅटर या संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी बराच वर्ष टेनिस बॉल क्रिकेट खेळले ते इंदापूर विभागाला बिलॉंग करणारे बंटी पानवलकर टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्राईक एंडला बॅटर मैदानाच्या आतमध्ये देहिवली गावाला बिलॉंग करणारे मयुरेश कटे पाहायला मिळतील. आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय ज्याने मागच्या 2 ते 3 हंगामामध्ये ज्यांनी चांगली दमदार कामगिरी केली आहे आणि आपल्या वेगानं त्याची ओळख या संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये निर्माण केली आहे ते भांदारे गावाला बिलॉंग करणारे अमित धसाडे बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. 36 बॉल जिथे जिंकण्यासाठी गरज असणार ती म्हणजे 97 धावसंख्येची. आणि समोर कॅप्टन बाउंड ट्रॅक वरती कॅप्टन बिग बॅटल मैदानाच्या आत. हो, पहिला बॉल आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर अधिकतम उसळी घेणारा आणि त्याच्याही पेक्षा वेग हा बराचसा आपल्याला पाहायला मिळाला. याच वेगानं ओळख निर्माण केली या खेळाडूनं. मागच्या 2 अंगामध्ये चर्चा याही खेळाडूची राहिली आहे आणि ऍज अ कॅप्टन म्हणून मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल
हो याही वेळेला प्रचंड वेग पाहायला मिळाला. बंटी यांनी बॅट जोरात वेगानं फिरवली होती, परंतु या वेळेला ज्या वेळेला अमित आहेत ना त्यावेळेला परफेक्ट टाइम करणं हे फार आता गरजेचं असणार आहे. कारण का वेगानं बॉल येतोय, जोपर्यंत बॅट येते त्याच्या आधी बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावा घेताना पाहायला मिळतोय आणि धावांचा पाठलाग करायचा तो म्हणजे 97 धावसंख्येचा. त्यामुळे सुरुवात चांगली होणं हे फार गरजेचं असणार आहे. लोबो बुलटस होते यावेळी आपण पाहतोय पॉईंट कव्हरच्या दिशेने केलेला फटका अलॉंग द विथ कार्पेट बॉल ट्रॅव्हल होताना पाहाय मिळेल. चांगलं स्ट्रोक सिलेक्शन. 4-4-4 पहिला चौकार. टीमची धावसंख्या धापकावरती पाहायला मिळते ती 4 या आकड्यावरती. मांडणारी पॉवर प्लेचे षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. हो या वेळेला आपण पाहतोय अगदी खोलात टाकला होता आणि त्याच वेळेला विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. या इनिंग मध्ये अमितचे दोन षटका असतील ना ते फार महत्वाचे असणार आहेत, परंतु धावा या फार आहेत त्यामुळे धावा बनवणं तेही गरजेचं असणार आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतोय अमित. याही वेळेला टायमिंग आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळून काढलेला फटका. ते खेळाडू आहेत अल्केश. फिल्डिंग चांगली राहिली आहे. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल झाला होता. स्ट्राईक तिथे रोटेट झाली. एंड बंटी यांचा चेंज झाला. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आणि टीमची धावसंख्या इथं बॉगवरती पाहायला मिळते म्हणजे 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 5 बॉलचा खेळ अद्यापपर्यंत पाहायला मिळतोय. इथून पुढे शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि टीमची धावसंख्या पण 5 पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील दहिवली गावाला बिलॉंग करणारे मयुरेश कटे. बॅटिंग एंड वरती पाहायला मिळतील. हो वेगवान बॉल पाहायला मिळाला. कोलवट टप्प्याचा बॉल तिथे धावची संधी चालून आली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न वा त्यांचा वेध घेतलाय आणि इथून पुढे मयुरेश कटे मैदानाच्या बाहेर जातील. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या संघाला पहिला धक्का. षटक क्रमांक पहिला इथून पुढे संपुष्टात टीमची धावसंख्या ही थांबली आहे ती म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 ला 1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होताना पाहायला मिळतील विशाल पानवलकर. म्हणजे आता दोन बंधू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील एकत्रित. ते म्हणजे माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या टीम साठी. 30 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणाऱ्या जिंकण्यासाठी अजूनही विचार केला तर 92 धावसंख्येची गरज आहे. आणि आता बाउंड ट्रॅक वरती भरत शेठ गोगावले आणि त्याचबरोबर विशालभाई टेंबे एंड कडून गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे अल्केश शिगवन. होडगाव कोंड गावाला मिळालेला एक अष्टपैलू खेळाडू, एक सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आज दाखल होताना पाहायला मिळतील. पंच एक मिनिट आपण स्ट्राईक. येस येस आपण पुन्हा एकदा करूयात सामन्याला सुरुवात. जिथे पंच चांगल्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. अगदी योग्य त्यांचे डिसिजन आपल्याला संपूर्ण पहिल्या दिवसापासून पाहायला मिळतात. बाउंड ट्रॅक वरती हलके शिवगण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. राईट ओव्हर द विकेटने पहिला बॉल. हो याही वेळेला हाई बॉल आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बराचसा वेग धारण केलाय आणि याही वेळेला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. नितेश मालोरे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. याही खेळाडूची चर्चा राहिली आहे. मानगाव प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली दमदार बॅटिंग केली होती आणि आता आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पहा अमित जरूर कॅप्टन असले तरी सुद्धा विचार केलात ना तरी यष्टांच्या मागे नितेश आहेत. षटकातील पुढचा बॉल
खोला टाकला होता, आक्रमण केलंय, लॉफ्ट केलंय आणि पाठवून दिलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ग्लोरियस षटकार. क्यू टीमची धाव संख्या इथं बघवते मॅम, इथे जाऊन पोहोचली ती म्हणजे 11 या आकड्यावरती. विशाल पानवलकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. याही खेळूची चर्चा राहते संपूर्ण इंदापूर विभागामध्ये आणि तोच आता खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहतोय अंबरलेच्या या मैदानावरती दाखल झालाय आणि षटकार ठोकलाय. अशाच पद्धतीची फटकेबाजी करावी लागणार आहे. षटकातील आपण पाहतोय ते म्हणजे पुढचा बॉल. ओहो, यावेळेला कमबॅक केलाय. मागचा बॉल ओव्हर पिच होता. यावेळेला आपण पाहतोय गुडलेन्स पासून टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. पहा म्हणजे अमित यांनी देखील कौतुक करावं लागणार आहे. टीम सिलेक्शन चांगलं केलंय. म्हणजे स्वतःही चांगले गोलंदाज आहेत आणि त्याचबरोबर अलकेश शिगवण सारख्या गोलंदाजाला आपल्या टीम मध्ये सामील केलंय. म्हणजे चांगल्या पद्धतीचं टीम सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पूल केलाय. सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. याही वेळेला सीमारेषेच्या पार विशाल पानवलकरच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. टीमची धावसंख्या दबकावती पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 रन पाठलाग करायचा तो म्हणजे 97 धावसंख्येचा. इथून पुढे 80 ची गरज अजूनही असणार आहे. याही वेळेला कोला टाकला होता. ज्या वेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन द बॉल ट्रॅव्हल झाली, थोडीशी मिस स्पीड पाहायला मिळाली. एक धाव तिथे घेतली गेली आहे. जास्तीचं नुकसान झालं नाहीये. फेकी केली गेली. सिंगल तिथे येताना पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या इथं पकडती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 रन विथ लॉस ऑफ 1 विकेट. इथून पुढे गरज असणार ती म्हणजे 79 79 धावसंख्येची. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे दुसरं. म्हणजे 25 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 25 मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 79 धावा. त्यामुळे दमदार बॅटिंगची अपेक्षा असेल. याही वेळेला हाफ ट्रॅक होता बॉल पाठीमागच्या दिशेने वेगानं आउटफील्ड टू फास्ट. आपण पाहतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 4 4 हा दर्जेदार चौकार. आपण विनंती असणार आपण थोडीशी घाई करा. मॅचला इथून पुढे लगेच सुरुवात करून घ्या. कारण का पहा ही मॅच झाल्यानंतर आपल्याला अजून 4 मॅचेस या कव्हर करायच्या आहेत आणि कालचा दिवस खूप चांगला राहिला होता या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. कारण 6-6 षटकांचे 6ही मॅच आपण कव्हर केल्या होत्या. त्यामुळे आजच्याही दिवसामध्ये अपेक्षा असेल की 6 षटकांचे मॅचेस या आपल्याला पाहायला मिळतील. त्या सगळ्या 6 मॅचेस या 6 ओव्हरच्या या होणे इथे अपेक्षित असणार आहे. जाऊया पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती बांदेरी गावाला बिलॉंग करणारे रोहन धसाडे बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आपण पाहतोय 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. बड्डी पानवलकर असतील त्याचबरोबर विशाल पानवलकर असतील ते खेळपट्टीवरती अजूनही आहेत आणि आता धावा यायला सुरुवात झाली. टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 22 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या अमितने ते म्हणजे 5. दुसऱ्या षटकामध्ये अल्केश आले धावा खर्च केल्या 17. पहिला बॉल आपण पाहतोय आउटसाइड डॉप टाकण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतात. वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येने इथून षटकाला सुरुवात केली आहे ते म्हणजे बाउंड ट्रॅक वरती रोहन धसाडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 23 आपण पाहतोय. 23 97 धावसंख्येचा करायचं पाठलाग आणि अद्यापपर्यंत 23वा. पहिला बॉल यावेळेला आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझन बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली आहे. एका धावेवरती थांबावं लागेल.
क्षेत्ररक्षण चांगले आहे, फेकी चांगली आहे आणि एका धावेवरती ते थांबल्यानंतर टीमची धावसंख्या पुढे जाईल एकाने, ते म्हणजे 24 या आकडावरती. 24 या स्पर्धेचा 6वा दिवस. 5 संघ आपल्याला मिळालेत. 6वा संघ कोणता असेल तेही पाहावं लागणार आहे. पहिल्या मॅच मध्ये श्री समर्थ कृपा न्हावे, सूरज कोरपे अँड टीम आपल्याला विजयी होताना पाहायला मिळालेत. आता ही मॅच क्रमांक 2 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा घेतली, बॉल पाठीमागच्या दिशेने आपण ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल, थांबणार नाहीये. त्याही वेळेला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर बंटी पानवलकर यांच्या बॅट मधून आता हा चौकार. काही दबावावरती पाय मिळते ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. 28 with loss of 1 wicket. Third over in the progress. Right to move the wicket ने पुढचा बॉल. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल, विकेट पतन, बिग ब्लो, प्राइसलेस विकेट. बंटी पानवलकर संघाचे कॅप्टन. इथून पुढे मैदानाच्या बाहेर आपण घेणार आहोत इथे छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळणार आहोत. डीजे ओमकार. आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती दाखल होताना पाहायला मिळतील गोरेगाव विभागाला बिलॉंग करणारे भारत महाले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. याही खेळाडूची संपूर्ण गोरेगाव विभागामध्ये चर्चा असते. याही खेळाडूने बरंच टेनिस बॉल क्रिकेट खेळलाय, बऱ्याच मोठ्या स्पर्धा खेळल्यात. आठवते गोरेगावला नागाव गावाला झालेली स्पर्धा, मसूदच्या अगेन्स्ट त्यांनी केलेले 3 षटकार, म्हणजे 6 मध्ये 20 पाहिजे होते आणि मसूद गजगे होते त्यांच्या अगेन्स्ट केलेले ते 3 षटकार हे लक्षात राहणारे होते. ते भारत महाले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती टीमची धावसंख्या दबावावरती पाय मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 या आकड्यावरती. 28 ला 2 सध्याची परिस्थिती, परंतु रोहन दसाडेने एक महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे. बंटी पानवलकर यांना मैदानाच्या बाहेर पाठवले आणि आता मैदानाच्या आतमध्ये भारत आणि त्याचबरोबर विशाल आपण पाहतोय खेळपट्टीवरती. षटक क्रमांक 3 पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर होता, यावेळेला बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. खेळाडू वेगाने येतोय, बॉल मिळणार नाहीये. पॉइंट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी. दर्जेदार पहिलाच बॉल वरती पहिला चौकार. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे, चौकार आलाय. It's and taken. Batter has been departs. One more wicket down. धक्का क्रमांक 3. भारत महाले इथून पुढे मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का बॅटिंग करणारा संघ माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या संघाला लागतोय धक्का. इथे मिळवताना पाहायला मिळाले
एक इंदापूर विभागाला बिलॉंग करणारे स्टार खेळाडू बंटी बानुडकर, एक गोरेगाव विभागाला बिलॉंग करणारे स्टार खेळाडू भारत महाले, दोन मोठ्या खेळाडूंची विकेट ही रोहन दसाडेच्या नावावरती राहिली आहे. न्यू पाटण मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती गोटवल गावाला बिलॉंग करणारे रोहित पोटले दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आपण पाहतोय, फेस करत होते, त्याच वेळेला आक्रमण करायचं होतं. तिसरा पंचांची मागणी घेतली जाते. पायाची आता कडा लागली की नाही, आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथे चेक केलं जाईल, जिथे आपल्या समवेत जोडले जातील सिद्धू बाजी मॅन फ्रॉम सांगली जिल्हा. आणि आता इथून पुढे पंचांचा रिव्ह्यू आहे तो आता आपण पाहणार आहोत. तिथे बॅटची कडा लागले की नाही, आता टीव्ही अंपायरची मदत घेतली जाणार आहे आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीची मदत घेतली जाणार आहे. तिथे आपल्याला रुचिर मात्र हे रिप्लाय देताना पाहायला मिळतील. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय की बॅटला लागून गेलाय तेही पाहावं लागणार आहे, की शरीरयष्टीला लागून गेलाय तेही आपण इथे चेक करणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग योग्य तो डिसिजन आता इथून पुढे आपण देणार आहोत. 2 विकेट नावावरती राहिल्यात रोहनच्या, परंतु आता इथून पुढे तिसरीही विकेट येईल का तेही पाहावं लागणार आहे. तिसरे पंच चेक करताना पाहायला मिळत आहेत. योग्य तोच डिसिजन आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तीन विकेट अद्यापर्यंत तरी मैदानाच्या बाहेर गेलेत. चौथी विकेट जाईल का तेही पाहावं लागणार आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या नजरा, संपूर्ण खेळाडूंच्या नजरा आता टीव्ही अंपायर कडे आहेत आणि आता इथून पुढे डिसिजन काय येईल तेही पाहावं लागणार आहे. येस, नॉट आउटचा इशारा आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. इट्स अ नॉट आउट म्हणजे बॅटर सेफ असेल, परंतु महत्वाची बाब म्हणजे आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. नॉट आउटचा इशारा आलाय आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहतोय 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन भांदरे गावाला बिलॉंग करणारे भांदर एक्सप्रेस अमित दसाडे. हो हो, पहिला बॉल याही वेळेला आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सहसा हा बॉल मिळणार नाहीये ज्या पद्धतीने आपण पाहतोय. त्याचबरोबर अमित दसाडे या गोलंदाजाने विकेटची जर हॅट्रिक घेतली तर समालोचक मिलिंदजी शिर्के सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज इथून पुढे असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, याही वेळेला आपण पाहतो बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाय मिळतोय. थोडीशी फंबलिंग पाय मिळाली आणि त्याच वेळेला बॉल लॉंग स्टॉपला बिलॉंग करेल. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. चौकार आलाय, तिथे थोडीशी आपल्याला पाय मिळाले. जजमेंट थोडीशी बरोबर नव्हती, त्या कारणाने बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि एकदा का टप्पा पडला ना तर मग तो पाठीमागच्या दिशेने वेगानं ट्रॅव्हल होतो. 4 धावा टीमची धावसंख्या धावते पाय मिळाली म्हणजे 36 या आकड्यावरती 36. खोलट टप्प्याचा बॉल होता, त्याही वेळेला समोरच्या दिशेने बॉल खेळून काढलाय. लॉंगॉनला बॉल ट्रॅव्हल झाला, तिथे हलकी साहेब एक धाव घेतली आहे. एका धावेवरती थांबावं लागेल. एका धावेने टीमची धावसंख्या ही धपाकोती पाय मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 37 आकड्यावरती 37 विथ लॉस ऑफ आपण पाहतोय 3 विकेट. मैदानाच्या आतमध्ये रोहित पोटले आहेत, विशाल पानोळकर आहेत आणि आता दमदार बॅटिंग करावी लागेल. ओहो, यावेळी आपण पाहतोय लेग स्ट्रिपला हिट करायचं होतं त्या
आधी आपल्याला बॉल पाहायला मिळाला, जो वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळाला. आउटसाइड लेग जाणारा बॉल पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 आकड्यावरती. 38 पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 97 धावसंख्येचा. षटकातील पुढचा बॉल. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय वेगवान वेगवान बॉल पाहायला मिळाला. एक्स्ट्रा पेस या गोलंदाजाला जनरेट केला जातो. ज्या पद्धतीने हायाम ऍक्शन आहे आणि अगदी फॉलो थ्रू जर विचार केला तरी सुद्धा चांगला आहे. रनवे देखील आपल्याला पाहायला मिळाला चांगल्या पद्धतीने येताना पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर हायाम ऍक्शनने बॉल डिलिव्हर केल्यानंतर वेगानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. याही वेळेला कोलट टाकला होता, समोरच्या दिशेने खेळून काढले. लॉंगॉनला बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल झाला. याही वेळेला जास्त काही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्यानंतर टीमची धावसंख्या आता आपल्याला हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 39 आकड्यावरती. 39. षटक क्रमांक 4 चालू आहे. अद्यापर्यंत बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 5. शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. याही वेळेला आपण पाहतोय लेगशिपला हिट करायचं होतं आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल. म्हणजे वेगानं बॉल हाताळते परंतु थोडीशी लाईन आणि लेंथ थोडीशी कधी कधी वेळ आपल्याला खराब पडताना पाहायला मिळते आणि त्या कारणाने वाईट बॉलचे इशारे येताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 40 पाहतोय. इथून पुढे गरज असणारी ती म्हणजे 57 धावसंख्येची. बॉल सगळं बाकी असणार तो म्हणजे 13 बॉल 57 धावसंख्येची गरज. हे बॉल फार महत्वाचे असणार आहे. फुल टॉस बॉल टाकले, आक्रमण केलंय. टायमिंग प्रॉपर नाहीये. खेळाडू तिथे येतोय बॉल अडवण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला होताना पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर तिसऱ्या पंचांची मागणी. अंपायरचा इथे रिव्ह्यू असणार आहे. आता इथून पुढे बीमर बॉल आहे की नाही ते सुद्धा इथून पुढे आपण चेक केलं जाईल. कारण 13 मध्ये 57 बनवायच्या होत्या आणि त्याच वेळेला आता हा बॉल खराब पद्धतीचा आला तर इथून पुढे मॅच मध्ये काहीतरी ट्विस्ट निर्माण होऊ शकतं. परंतु आता काय डिसिजन येईल तेही पाहावं लागणार आहे. आणि पुन्हा एकदा आमची संपूर्ण टीम 24 लाईव्ह इव्हेंटची आणि त्याचबरोबर सिद्धू पाजी सर ही आता बिझी असताना पाहायला मिळतील. येस, इट इज फेअर डिलिव्हरी म्हणजे योग्य पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे 2 धावा. या इथून पुढे धावून काढल्यानंतर टीमची धावसंख्या 42 आकड्यावरती. म्हणजे आता इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि 12 मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 55 धावांचा पाठलाग इथून पुढे करायचा आहे. 12 बॉल जिंकण्यासाठी 55 धावसंख्येची गरज आणि त्याचबरोबर पहिल्या मॅच मध्ये विजेता झालेला कॅप्टन सूरज कोरपे मी आपलं लक्ष वेधून आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. जिथे ही मॅच झाल्यानंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत आणि मॅच क्रमांक 3 ला लगेच सुरुवात करणार आहोत. 12 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतोय 55 धावसंख्येची गरज अजून इथून पुढे असणार आहे आणि षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सोमेश देवघर हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी 12 बॉल 55 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे अगदी जवळपास 9 षटकार मैदानाच्या बाहेर हे मारावे लागणार आहेत. कमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी मार्क वरती सोमेश देवघरे सज्ज होतील. पहिला बॉल षटक क्रमांक 5 मधील. पहिला बॉल आपण पाहतोय आडव्या बॅटने केलेला फटका ऑन साइडला कॅच होतं. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. एक धाव तिथे आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळाली आणि आता विशाल पानवलकर हे स्ट्रायकिंग एंड वरती येताना पाहायला मिळतील. विशाल पानवलकरच्या बॅटमधून अद्यापर्यंत विचार केला तर 2 षटकार 1 चौकार आले आहेत आणि ते कुठेतरी आता सेट होताना पाहायला मिळतील. परंतु आता आक्रमकता दाखवावी लागेल कारण 11 मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 54. पुढचा बॉल. आक्रमण करायचं होतं. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. त्याच वेळेला कुठेतरी थांबवलंय. स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि पुन्हा एकदा महत्वाची बाब म्हणजे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोमेश पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. जास्त वेग देत नाहीये आणि थोडस चेंडूला वळण देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल खोलात टाकला होता. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंगॉनला ट्रॅव्हल होताना बॉल पाहायला मिळतोय. एक धाव तिथे घेतली गेली आहे
आणि याही वेळेला एकच धाब्यावरती थांबावं लागेल. इथून पुढे आता टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघासाठी मॅच कुठेतरी दूरवर जाताना पाहायला मिळते. 53 धावसंख्येची गरज अजूनही असणार आहे. बॉलचा खेळ बाकी असणार आहे तो म्हणजे 9 बॉल 53 धावसंख्येची गरज. याही वेळेला टायमिंग होत नाहीये. खेळाडू येताना पाहायला मिळतील. कॅच कंप्लीट केली जाते आणि अजून पुढे एक धक्का क्रमांक 14 बॅटिंग करत असताना टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या संघाला हा 14 धक्का. च्या बाहेर गेले आहेत. तोंडलेकरवाडी गावाला बिलॉंग करणारे सोमेश देवगरे मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांना एक विकेट प्राप्त होताना मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती अंकेश बेलके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पुढे आले, बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं. टायमिंग चांगलं आहे आणि आपण पाहतोय वाईट इस लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. विशाल असं वाटलं होतं की लेगशिपला सोडून बाहेर जाईल बॉल की काय आणि त्यामुळे त्यांनी तो बॉल लीव केला. परंतु त्या बॉलने सरळ अगदी यष्टांचा वेध घेतला आणि आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे क्लीन बोल्ड विशाल झाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 5 बॉल त्यांना फेस करायचे आहेत. मॅच इथून तुम्हाला मिळणार नाहीये, परंतु इथून स्वतःचा सिद्ध करावे लागेल कारण तुमच्याकडे 5 बॉल आहेत. येणारी पुढची मॅच ही फार महत्वाची असणार आहे आणि कॅप्टनच्या ह्या नजरा आता या संपूर्ण खेळाडूवरती असेल. कशा पद्धतीने खेळ करतायत तेही पाहावं लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल, पहिला बॉल खेळवते आडव्या बॅटने खेळलेला फटका. टायमिंग प्रॉपर आहे का तेही पाहावं लागणार आहे. हो, हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. ऋतिकच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती षटकार. करायला ऋतिकने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. मॅच जरी दूर गेली आहे, परंतु मला स्वतःला सिद्ध करायचं आहे कारण की येणाऱ्या पुढच्या मॅचेस तेही फार महत्वाचे असणार आहेत.
याही वेळेला आपण पाहतोय आडबॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु टायमिंग प्रॉपर होत नाही. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बा मिळते. त्याचबरोबर मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन सूरज कोरपे, आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, जिथे आपण ई मॅच झाल्यानंतर लगेच टॉस करणार आहोत मॅच क्रमांक 3चा. आणि ती मॅच फार महत्वाची असणार आहे, कारण एका साईडला सूरज कोरपे पहेलगावाला बिलॉंग करणारे खेळाडू पाहतील आणि या मॅचमध्ये विजयी होणारा संघ तो जवळपास आपल्याला निश्चित होताना पाहायला मिळतोय. परंतु त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आडव्या बॅटनं खेळलेला फटका, हवाई सफर करणारा आता अंकेश भेलकेच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. शेवटच्या 2 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. चला, बॉल नसते तर आपण नवीन बॉलने मॅच इथून पुढे सुरुवात करूयात आणि लगेचच आपण या मॅचला सुरुवात करणार आहोत, जिथे 2 बॉलचा आता इथून पुढे खेळ फक्त बाकी असणार आहे. आपण मॅच क्रमांक 3 कडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे लगेच जोडणार आहोत टॉस करण्यासाठी. याही वेळेला आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती बॉल, धीम्या गतीने बॉल हाताळला गेला होता. नितीश मालुरे बाउंड ट्रॅक वरती बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅटमधून 2 चौकार पहा मिळाले आणि आता बाउंड ट्रॅक वरती याही खेळाडूची चर्चा राहिली आहे. संपूर्ण बांदेरे गावचं क्रिकेट ज्या नावानं ज्या खेळाडूने वरती आणलं ते नितेश मालोरे बाउंड ट्रॅक वरती. शेवटचा बॉल आपला पहा मिळाला आणि अशा पद्धतीने टीम SN कलेक्शन गोरेगाव हा संघ पहिल्या मॅच मध्ये विजयी होताना पहा मिळतोय. चला अमित, आपण त्वरित इथे यायचंय आपण टॉस करण्यासाठी आणि त्याचबरोबर जसे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊ तिथे आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. मिलिंद शिर्के सरांना आपण इन्व्हाइट करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दोन्ही कॅप्टन्सना इन्व्हाइट करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ द मॅच ज्याने वैयक्तिक 17 बॉल मध्ये 47 धावसंख्येची खेळी